So hello, my name is Anushka Rahate and I am from DY Patil University, Apurdi. So currently I am doing UI UX. So we are basically working on a project which is research based. So for that I am conducting a research. So my topic is transportation and navigation. So can I take your interview? Okay, no problem. So can you tell me about your background? Like तू कुठे राहतोस? तुझं नाव काय? ओके. माझं नाव आहे अमित खानविलकर. मी निगडीला राहिला आहे आणि मी करंटली एका मॉड्युलर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करतो आहे सिंहगड रोडला. तर मी ॲक्च्युअल मी प्रिफेअर बाईकनेच रोज ट्रॅव्हल करत असतो. तर साधारण निगडी ते सिंहगड रोडला आमचं ऑफिस आहे. ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. येऊन जाऊन 50 किलोमीटर्स होतात. तर मी आधी आकुर्डी स्टेशनवरनं ट्रेनने पण जात होतो. ट्रेनवरनं तिकडून शिवाजीनगरला उतरायचो. शिवाजीनगरवरनं परत मी बस पकडायचो. तर असं मी ट्रॅव्हल एक साधारण 2-3 वर्ष केलं. पण मला खूपच त्याचा त्रास व्हायला लागला. कारण जेणेकरून काय होतं की ट्रेन जर लोकलने जायचं असेल तर टाईमचा खूप इश्यू व्हायचा. जर एक्झॅक्ट टाईमला जर सेकंड 8:05ची ट्रेन असेल किंवा 8:13ची ट्रेन असेल आणि जर थोडं जरी 2-3 सेकंदचा जरी डिफरन्स झाला तरी ट्रेन निघून जायची. तर मग माझी खूप अशी धावपळ व्हायची, दगदग व्हायची. तरी पण मी काय करायचो की म्हणजे आधी निघायचा प्रयत्न करायचो, पण कधी-कधी माझी ट्रेन मिस व्हायची. तर मग मी असं ट्रेनने पण प्रवास केला आहे. ट्रेनने शिवाजीनगरला उतरायचो. शिवाजीनगरवरनं मग बसने जायचो. मग त्या 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 त्यावेळेस पण काय व्हायचं की शिवाजीनगरला उतरायचो तर तिकडून बस जी असायची ती कनेक्टेड बस असायची. पण कधी-कधी जर ट्रेन उशिरा जर पोहोचली तरी ती बस निघून जायची. म्हणजे जर तुम्ही पब्लिक सर्व्हिस देताय ना, तर तुम्ही जशी ट्रेनची म्हणजे त्यात कनेक्टेड बस असतात. कारण स्टेशनवरनं उतरलं की दुसरी एक बस असते. पण त्या बस जे सर्व्हिस देतात पब्लिक ट्रान्सपोर्टवाले, खरं त्यांनी तसं करायला पाहिजे की थोडा वेळ थांबायला पाहिजे. ठीक आहे बाबा, ट्रेन नसेल आली तर थोडी जर बस तुम्ही थांबवून ठेवा. पण काही ड्रायव्हर असे करायचे की त्यांच्या टायमिंगमध्ये जर नाही आली तर ती बस निघून जायची. मग अशा वेळेस मग मला बसला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर व्हायचा. मग खूप वेळेस माझे लेट मार्क लागायचे आणि मग मला टायमिंगवर पोहोचता नाही यायचं. तर मग असं तरी मी 1.5-2 वर्ष असं म्हणजे ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज केला. पण मला ते खूप दगदग व्हायची. संध्याकाळी पण माझी खूप धावपळ व्हायची. मग संध्याकाळी पण मला लवकर ऑफिसमधनं 5:30ला डॉट निघायचं लागायचं. मग तिकडून बस पकडायचं. बसमध्ये एवढी गर्दी असायची की मग त्या बसमध्ये एवढ्या गर्दीच्या बसमध्ये पण चढावं लागायचं. कारण ट्रेन असायची 7:30ची ट्रेन पकडायची. मग ती बरोबर ती बस त्या बसमध्ये चढायलाच पाहिजे, जेणेकरून मग मला स्टेशनला ती ट्रेन भेटेल. नाहीतर मग ट्रेन 1-1 तासाने ट्रेन असायच्या. म्हणजे 7:30ची ट्रेन चुकली तर मग नंतर 1 तासाने 7:30ला ट्रेन असायची. मग त्यामुळे मग ती बस ट्रेन पकडायची तर त्या बसमध्ये चढावंच लागायचं. आणि एवढ्या ट्रॅफिकचं एवढं हे असतो की त्या ट्रॅफिकमधनं एवढं जायला पण भरपूर वेळ लागायचा. मग कधी-कधी तर जरा तरी 5 मिनिटासाठी जरी बस म्हणजे त्या टायमिंगवर नाही पोहोचली जरी मग ट्रेन निघून जायची. मग 1 तास वेट करायला लागायचा स्टेशनला की मग 7:15 का 7:30ची जी ट्रेन आहे त्याच्यासाठी थांबावं लागायचं. मग तो वेळ माझा खूप वाया जायचा. मग मला घरी जायला, मग आकुर्डी स्टेशनला जायला मला मग परत अर्धा पाऊण तास लागायचा. मग मग अशा वेळेस मला खूप वेळ खूप वाया जायचा. म्हणून मग मी माझ्या प्रायव्हेट व्हेकलमधनंच मग मी रोज ऑफिसमध्ये जात होतो. मग तू बोललास की रेल्वेने पण जातोस आणि बसने पण तू ट्रॅव्हल केलंस. तर मग रेल्वेमध्ये तू काय चॅलेंजेस फेस केलेलेस की त्यांचा टायमिंग? रेल्वेमध्ये काय व्हायचं की जो टायमिंग आहे सर्टन किंवा आपल्या ऑफिसचा जो टायमिंग आहे 8 ते 10 किंवा 8 ते 11 या टायमिंगमध्ये ना बऱ्याच स्टेशनला भरपूर गर्दी असते. आकुर्डी स्टेशन म्हणा किंवा जी पुणे टू लोणावळा ज्या आहेत, कारण हा ऑफिसचा टायमिंगचा पिरियड आहे. त्या टायमिंगमध्ये आणि कॉलेजची पण मुलं असतात. त्या टायमिंगमध्ये बऱ्याच म्हणजे खूपच गर्दी असते. आणि काय आलंय पुण्यामध्ये तेवढी ट्रेनची हे नाहीये, सर्व्हिस नाहीये की जशी मुंबईमध्ये जास्तीत जास्त 2-2 मिनिटांनी ट्रेन असते, तशी पुण्यामध्ये नाहीये. पुण्यामध्ये त्या ऑफिसच्या टायमिंगला त्यांनी फक्त एक 2-3च अशा ट्रेनचा गॅप ठेवलेला आहे की एक 8:15ची असेल, त्यानंतर मग एक 8:30ला असं. तर मला वाटतं की जर ट्रेनची त्यांनी फॅसिलिटी जरा जास्त म्हणजे एक अर्ध्या तासाने ठेवली असते किंवा 15 मिनिटांनी ठेवली असते, ज्या ऑफिसच्या टायमिंगचा जो पिरियड आहे ना त्या पिरियडमध्ये जर त्यांनी ट्रेनची सर्व्हिस जरा जास्त ठेवली असती ना तर तेवढी गर्दी नाही होणार आणि लोक भरपूर त्याचा चांगला उपयोग करतील. कारण ट्रेनची ही सर्व्हिस आहे ना
खूप स्वस्त पण आहे आणि लोकांना यायला जायला पण चांगलं कन्व्हिनियंट आहे. पण त्याच्यामुळे लोक जात नाही आहेत. आणि आता मेट्रो झालेत, पण मेट्रोचं काय आलं आहे की मेट्रोचे स्टेशन त्यांनी केलेले आहेत, पण मेट्रोचे स्टेशन असे आहेत की त्या आजूबाजूला ज्यांचे ऑफिसेस आहेत त्यांना ती मेट्रो कन्व्हिनियंट आहे. पण जे ऑड साईडला आहेत ऑफिसेस किंवा काय आहे, तर त्यांना ट्रेनची फॅसिलिटी चांगली आहे, कारण ट्रेनच्या बरोबर स्टेशनला त्यांनी बस स्टँड पण आहे. त्यामुळे त्यांना लगेच कन्व्हिनियंट बस पकडून लगेच जाता येतं. पण मेट्रोच्या बाबतीत तसं होत नाही. मेट्रो पण आहेत, मेट्रोची पण सर्व्हिस चांगली आहे, पण मी सध्या मेट्रोने म्हणजे त्याचा वापर केलेला नाही आहे. अच्छा. तर मग बसमध्ये काय प्रॉब्लेम्स फेस होतात? म्हणजे त्याचे आता ट्रेनचंच बोलूया, जाऊ दे, बस नको पहिला. ट्रेनमध्ये तुला टायमिंग्स वगैरे तू कुठे ॲपवरती वगैरे बघायचास, कुठून कळायचे तुला टायमिंग्स? नाही, मी तसं मला स्टेशनवरनं त्यांचं टाइम टेबल भेटलेलं. पण मी त्याच्यावरनंच किंवा त्यांचं ॲप पण आहे, त्या ॲपवरनं पण मला कळतं की कोणत्या टायमिंगला ट्रेन आहे. त्यामुळे तसं हे नाही, फक्त मला एवढंच सांगायचं होतं की पुण्यामध्ये जरा ट्रेनची सर्व्हिस त्यांनी जो ऑफिस टायमिंगचा जो पिरियड आहे ना, त्या पिरियडमध्ये त्यांनी जर ट्रेनची सुविधा जर चांगली वाढवली असती ना, तर तेवढा लोकांना म्हणजे त्याचा उपयोग चांगला झाला असता. मग तू बोलला तू ॲपवरती टाइम वगैरे बघायचं, तर ते टाइम ॲपवरचे ॲक्युरेट असायचे हो, की ॲक्युरेट accurate असायचे. ॲक्युरेट असायचे. कधी-कधी जर ट्रेन जर थोडी लेट झाली तरी ते त्या ॲपवर Update पण होतं. कळायचं, अपडेट व्हायचं, दिसायचं. ठीक आहे. मग आता बसचं बोलूया. बसमध्ये तुला काय प्रॉब्लेम्स फेस होतात? टायमिंग्स वगैरे तुला कसे कळायचे? की कोणाला तू बसचं ॲक्च्युअली पुण्यामधली जी बसची सर्व्हिस आहे ती खरंच मला म्हणजे चांगली नाही असं तरी मला तरी वाटतं. कारण काही बसेस अशा आहेत, काही इलेक्ट्रिक बस आहेत त्यांना ऑटोमॅटिक दरवाजे आहेत. काही अशा बसेस आहेत अजून पण की ज्या खूप जुन्या झालेल्या आहेत आणि त्या एकदम मेंटेनन्ससाठी आलेल्या आहेत. त्या पण बसेस यूज आहेत. तर आणि काही बसेसला अशा म्हणजे दोन्ही साईडने दरवाजे ओपन होतात. असे पण आहेत की एकच सिस्टीम तुम्ही करा की जेणेकरून लोकांना त्याची सवय होईल. म्हणजे लोकांना उतरताना किंवा बस स्टॉपला चढताना की ते एकच, कारण बरेच लोक बाहेरून वगैरे येतात तर त्यांना कळत नाही की कुठून चढायला पाहिजे, कुठून ते समजत नाही. मग ती एकच सिस्टीम सगळ्यांना अशी करा की जेणेकरून मधले दरवाजे चढतानाच उघडतील किंवा बाहेर जाताना तो पुढचा दरवाजाच ओपन होईल. असे असे बरेच ठिकाणी लोकांना हे होतं. कारण काय आलं आता BRTचे स्टँड झालेले आहेत. काही ठिकाणी तर बस स्टॉपच नाही आहेत किंवा स्टँडच नाही आहेत. तर तिकडे ओपनच बस स्टॉप आहेत. अशा ठिकाणी मग तिकडे म्हणजे तुम्ही एक जी सर्व्हिस आहे ना ती एका ठिकाणी म्हणजे व्यवस्थितच करा की जेणेकरून BRT सर्व्हिसच चालू होईल आणि त्या ठिकाणी जसे ओपन दरवाजे होते त्या ठिकाणीच लोकांना तसं उतरताना किंवा चढताना त्याचा उपयोग करता येईल. पण असे बरेच ठिकाणी काही ठिकाणी तर रोड साईडलाच बस स्टँड आहेत किंवा बस डेपो आहेत, तिकडेच लोकांना उतरावं लागतं. मग त्या ठिकाणी लोकांना कळत नाही अरे की मधून उतरायचं आहे का कोणत्या साईडने उतरायचं आहे. त्यांना बघावं लागतं अरे कुठे बस स्टॉप येतोय, की रोड साईडला बस स्टॉप येतो की BRTच्या साईडला बस स्टॉप येतो, असं त्यांना वाकून बघावं लागतं. कळत नाही की अरे इकडे इकडे BRTचा स्टँड इकडे आहे की तिकडे. किंवा कंडक्टरला विचारावं लागतं किंवा कोणत्या तरी लोकांना असं विचारावं लागतं की कुठे बस स्टॉप येईल. असं खूप वेळेस होतं. तर मग तू शिवाजीनगरला ज्या बस स्टॉपवर उतरायचा तिकडे प्रॉपर बस स्टॉप होता की तिकडे पण अशी फक्त एक साईन होती की हा एक बस स्टॉप आहे? हां, म्हणजे आहे ते शिवाजीनगरला आहे तसं बस स्टँड प्रॉपर आहे की कुठे उतरायचं ते कळतंय. पण बऱ्याच काही ठिकाणी असं कळतच नाही की कुठे बस स्टॉप आहे. तर तिकडे असं प्रॉपर असं नाही आहे की स्टँड आहे किंवा काय ते कळतच नाही. असे बरेच ठिकाणी असे बस स्टॉप पण आहेत. मग तुला किती ट्रॅफिक लागायचं बसने जर प्रवास, म्हणजे आता संध्याकाळी येताना जर तुला बसने प्रवास करायचा असेल तर, म्हणजे करायचास तू, तर मग तुला किती ट्रॅफिक लागायचं? मग ते मग तू कधी गुगल मॅप वगैरे वर कधी बघितलंयस का की मला किती वेळ लागणार आहे स्टेशनपर्यंत पोहोचायला वगैरे? मी तसं ते ॲप यूज नाही केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा जेव्हा मी बसने वगैरे प्रवास करायचो, तर मला खूप वेळ व्हायचा. कारण ट्रॅफिक संध्याकाळचा जो टायमिंग असतो म्हणजे सुटायचा ऑफिसचा टायमिंग, तर बऱ्याच वेळा आणि काय-काय ठिकाणी तर असे आत्ता तर पावसाळ्यात तर रस्त्याची कामं पण भरपूर चालू असायची. त्यामुळे ना आणि मेट्रोची पण कामं भरपूर चालू आहे. त्यामुळे बसने जर प्रवास करायचा झाला तर साधारण जो शिवाजीनगरवरनं माणूस चढलाय बस पकडायला आणि त्याला उतरायचं निगडीला, तर त्याला साधारण 2-2.5 तास बसमध्येच त्याचा प्रवास व्हायचा.
एवढा वेळ जायचा. कारण मी हा अनुभव घेतलेला आहे. कारण एवढं ट्रॅफिक असायचं, सिग्नल म्हणा किंवा काही ठिकाणी कामं, रस्त्याची कामं चालू आहेत, तर त्याला खूप, आणि परत पावसाचा सीझन असला तर खूपच वेळ व्हायचा. कधी-कधी तर काय-काय बसेस बंद पडायच्या. त्या बंद पडल्या की मग तिकडे मग लोकांना वेट करायला लागायचं. दुसरी बस आली की ती मग त्या बसमध्ये ऑलरेडी गर्दी असायची आणि मग त्या बसमध्येच काय-काय लोकं असे एकदम आतमध्ये एकदम गर्दी करून चढायचे. मग त्यामध्ये खूप वेळ जायचा. तर अशी काही सर्व्हिस असायला पाहिजे की जी बस बंद पडली आहे, तर तुम्ही कंडक्टर म्हणा किंवा ड्रायव्हर म्हणा, त्यांनी डायरेक्टली डेपोमध्ये फोन लावायला पाहिजे की एक अर्जंट बस पाठवा, की जी पूर्ण त्या लोकांना चढायसाठी किंवा त्या लोकांना जायसाठी. तर तशी सुविधा पुण्यामध्ये नाही आहे. खरं त्या कंडक्टर किंवा ड्रायव्हरवाल्यांचं तसं काम आहे. तुम्ही डायरेक्टली बस डेपोमध्ये फोन करायला पाहिजे की असं-असं झालं आहे, बस बंद पडली आहे, तर तुम्ही डायरेक्टली एक दुसरी बस पाठवा, म्हणजे त्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी. तर तसं बऱ्याच वेळा होतच नाही. कधी-कधी तर होतं, म्हणजे खूप वेळा होतच नाही तसं. लोकं दुसरी बस येणार असणार आहे ती ड्रायव्हर, कंडक्टर त्यांची वाट बघतात. मग ती बस थांबवतात आणि ऑलरेडी ती बस भरलेली असते आणि त्याच्यामध्ये चढायला लावतात. मग तिकीट काढताना कधी काही प्रॉब्लेम आलाय किंवा कंडक्टर असे उद्धटपणे बोलले आहेत वगैरे? हो, बऱ्याच वेळा असं होतं की पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की कंडक्टर कधी-कधी आहे ना, म्हणजे सुट्ट्यांचा भरपूर प्रॉब्लेम होतो. सुट्टे पैसे कधी-कधी लोकांना, म्हणजे कंडक्टर कधी-कधी रिटर्न पण करत नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की ₹25 ची तिकीट असेल आणि ₹30 जर दिले असेल, तर ₹5 मागायसाठी पण त्यांना लोकांना किंवा कंडक्टरला बोलावं लागतं की "अरे, माझं स्टेशन आलंय, तुम्ही मला माझे ₹5 सुट्टे द्या." तर असं बऱ्याच वेळा होतंय. कधी-कधी तर माणूस मग गर्दीमध्ये काय होतं, निग्लेक्ट करतो आणि तो उतरून जातो. असं बऱ्याच वेळेस होतंय की सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम होतो आणि कंडक्टर पैसे रिटर्नच करत नाही. असं खूप वेळा होतं. पण आता सध्या ऑनलाईन सुविधा कदाचित सुरू झाली आहे, हम्म. पण ते पण ते लोक नाटकं करतायत वाटतं की हो, नाही, आमचा हे सर्व्हर लो आहे, तिकीट निघणार नाही बरोबर आहे. वगैरे. तर मग त्याच्यावर काही बोलता का? मला असं वाटतंय की आता जर टेक्नॉलॉजीचं युग आहे, आता जर आपल्या मेट्रो, आपल्या स्मार्ट सिटी होते, पुणे पण स्मार्ट सिटी झालेली आहे, तर मला असं वाटतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट जे बस आहे त्याच्यामध्ये पण फॅसिलिटी व्हायला पाहिजे. जेणेकरून काय व्हायला पाहिजे की तुम्ही जे इन आहे किंवा आउट आहे त्या ठिकाणी एक टॅप सिस्टीम ठेवा किंवा लोकांना कार्ड द्या, की मंथली कार्ड असेल किंवा वीकली कार्ड असेल, तर ते रिचार्ज करू शकते. जेव्हा माणूस इन होईल तेव्हा तो टॅप करेल आणि मग ज्या ठिकाणी ज्या स्टेशनला तो चढणार आहे त्या ठिकाणचं त्याचं तिकडे ते टॅप होणार. जेव्हा तो आउट होणार असेल, मग तेवढ्या डिस्टन्सचा जो काय फेअर असेल त्या कार्डमधनं त्याचे डिडक्ट होतील. असे काही सिस्टीम असेल तर ती करायला काय हरकत नाही आहे, ती व्हायला पाहिजे. जेणेकरून काय होईल की कंडक्टर जरी नसला त्या बसमध्ये तरी ती त्या 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 कार्डचा यूज होईल. कारण मोस्ट ऑफ देम आता सगळीकडे कार्ड सिस्टीम झालेले आहेत. लोकं कार्ड यूज करतात. तर असंही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही कार्डची सुविधा करू शकता. जेणेकरून मेट्रोचं पण काही कार्ड्स आलेले आहेत. आता मेट्रोचे पण मी बघतोय तर तशी कार्ड फॅसिलिटी आहे तुम्ही दिलेली आहे की त्याच्यामध्ये डिस्काउंट पण तुम्ही दिलेलं आहे. तर तसं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टला बसची जी आहे, तर लॉंग डिस्टन्सचं जे असेल तुम्ही त्या त्या लोकांना तसं डिस्काउंट द्या, की ज्या ठिकाणी ₹30 ₹40 जर तिकीट असेल आणि त्याचं येण्या-जाण्याचं त्याला ₹80 लागत असतील, तर तुम्ही तिकडे तुम्ही 10% लेस करा किंवा काहीतरी. ती कार्ड जर तुम्ही रिचार्ज केलं तर तुम्हाला त्या लोकांना पण तसं, पब्लिकला पण त्याचा चांगला उपयोग करता येईल. जर तशी सिस्टीम ठेवली तर मला वाटतं त्याचा आनंद होईल. आणि तसं बघितलं तर कंडक्टरची पण गरज नाही लागणार. मग सुट्ट्यांचा प्रॉब्लेम पण नाही होणार. जेणेकरून त्या माणसाला तो मंथली किंवा वीकली जे ते कार्ड रिचार्ज करेल आणि रेग्युलर त्याला कळेल सुद्धा की माझा बॅलन्स किती आहे, किंवा त्याच्यामध्ये ॲप पण असेल. ते जर त्याचा जर तो डेलीचा बॅलन्स पण बघू शकतो की माझा बाबा एवढा बॅलन्स आहे, तर मी ऑनलाईन पण ते कार्ड रिचार्ज करू शकतो. जर ही सुविधा केली तर खूप चांगलं होईल. आणि तू कधी, आता तू प्रायव्हेट व्हेकल वापरतोस स्वतःची, तर तू कधी गुगल मॅप किंवा नॅव्हिगेशन ॲप कोणतं यूज केलंयस का हो, मी रस्त्यावर? करतो. जर मी स्वतःचं जर व्हेइकल यूज केलं तर मग मी ते GPS यूज करतो. जेणेकरून मला कळतं की ह्या रोडने कारण मला जायचं असतं शिवाजीनगर किंवा सिंहगडवरनं निगडीला जायचं असतं. तर तेव्हा मी बघतो की बाबा कोणत्या रूटने मला लवकर जाता येईल. किंवा GPS जर मी यूज केलं तर GPSवरनं जो फास्टेस्ट जर डिस्टन्स असतो तो आधी तो दाखवतो. त्याच्यावरनं कळतं की बाबा ह्या रोडने गेलं तर मला जास्त ट्रॅफिक नाही भेटणार. तर मग मी त्या रूटचा मी यूज करतो आणि मग त्या रोडने मी जातो. पण कधी असं झालंय का की गुगल मॅप किंवा तू कोणता ॲप वापरतो गुगल मॅप, हो, हो.
तर गुगल मॅपवरती कधी असं दाखवलंय का की हा रूट फ्री आहे म्हणजे ब्ल्यू लाईन आहे पण तिकडे नेमकं ट्रॅफिक आहे? नाही, असं कधीतरी होतं की नेटवर्कचा जर इश्यू झाला तर त्या केसमध्ये होतं, पण असं मला तरी वाटतं की बऱ्याच वेळा असं काही होत नाही. जर नेटवर्कचा इश्यू झाला असेल, नेटवर्क जर काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला तर त्या केसमध्ये तसं होतं, पण असं जनरली मी नाही फेस केलेलं. अच्छा, मग तुला काय वाटतं की लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला पाहिजे की स्वतःची प्रायव्हेट गाडी असलेलंच परवडेल? नाही, प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट जर चांगली सर्व्हिस दिली तर लोक खरंच यूज करतील, कारण प्रायव्हेट व्हेकलने, कारण आता पेट्रोलचे दर एवढे वाढले आहेत की लोकांना प्रायव्हेट व्हेकल पण परवडत नाहीये. जेणेकरून ते पब्लिक ट्रान्सपोर्टची सर्व्हिस जर त्यांनी चांगली दिली तर लोक खरंच पब्लिक ट्रान्सपोर्टने जातील. आता मेट्रो झाल्या तर मेट्रोचा पण यूज लोक चांगले करतायत, पण ज्या लोकांना पण सगळ्यांनाच त्याचा यूज करता नाही येत. काय कारण काय होते, मेट्रोच्या स्टेशनच्या जवळ ज्यांची ऑफिसेस आहेत किंवा कॉलेजेस आहेत ती लोक किंवा कॉलेजची मुलं ते मेट्रोचे यूज करतायत, पण सगळ्यांनाच त्याचा यूज करता येत नाहीये. जर तुम्ही चांगली सर्व्हिस दिली आणि जर चांगले तुम्ही त्याच्यामध्ये जर थोडं डिस्काउंट दिलं तर लोक खरंच पब्लिक ट्रान्सपोर्टचे यूज करतील. कारण प्रायव्हेट व्हेकलला लोकांना आता पेट्रोलचं पण दर वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही लोक म्हणजे दोन्ही प्रकारची लोक आहेत. ज्यांना लवकर जायचं असेल किंवा फास्ट यायचं असेल तर लोक स्वतःचं व्हेकल यूज करून त्याचा यूज करतायत. पण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर चांगली सर्व्हिस, जर फास्ट सर्व्हिस दिली आणि चांगली जर हे दिलं तर लोक खरंच पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करतील. मग रेल्वेमध्ये तुझ्या मते काय इम्प्रूव्हमेंट त्यांनी करायला पाहिजे? रेल्वेचं तर मला तर वाटतं, कारण पुण्याची ट्रेनची जी सुविधा आहे ती तेवढे हे नाही आहे की म्हणजे जास्त, कारण मला तरी वाटतं त्यांनी अर्धा तासांनी जर ट्रेन जर सोडल्या तर अजून लोक ट्रेनकडे वळतील किंवा लोक यूज करतील. पण ट्रेनचं यूज पुण्यामध्ये तरी तेवढं अजूनही हे नाही आहे की त्यांनी एक तासांनी लोक ठेवलेले आहेत. त्यामुळे काय होतं की वेळ खूप जातोय, लोकांचा वेळ आहे ना हा ट्रेनला खूप जातोय. आणि त्या एका पर्टिक्युलर म्हणजे एक तासांनी ट्रेन आहे तर मग त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये जर ती लोकल मला पकडायची आहे तर मला तेवढी धावपळ करावी लागते, दगदग करावी लागते की जेणेकरून मला की टायमिंग नाही, अरे मला नाही, मला 1 तास थांबायला लागेल, वेट करायला लागेल. की जर त्यांनी अर्धा तासाने ट्रेन ठेवली तर उलट लोक अजून त्याचा यूज करतील आणि लोक ट्रेनने पण प्रवास जास्त करू कारण का काय ठिकाणी आता आमच्या चाकुर्डी रेल्वे स्टेशनच्या इथे 12 नंतर 3:30ला डायरेक्ट लोक. हो बरोबर आहे, काही हो खरंच आहे, तसंच आहेच. कारण काय टायमिंगच्या ते हे डिस्टन्स आहे ते खूपच आहे, 2.5-3 तासांनी त्याचा डिफरन्स आहे. जर त्यांनी जर हे केला, जर ट्रेन वाढवल्या तर लोक खरंच त्याचा यूज जास्त करतील. कधी आता एखादा नवीन माणूस जर पहिल्यांदा पुण्यात लोकल यूज करत असेल तर ते लोकलच्या इकडे दिसतं का तो बोर्डमध्ये की आता हे स्टेशन आलंय, आता हे स्टेशन आलंय, की तो बंदच असतो? हो, असं अजून तरी मी बघितलेलं नाहीये की जसं मुंबईच्या ट्रेनमध्ये त्यांना प्रत्येक स्टेशनला कळतं की आणि ॲक्च्युअली अनाऊन्समेंट पण होते की आता नेक्स्ट स्टेशन चिंचवड येणार आहे किंवा त्याच्या पुढचं स्टेशन पिंपरी येणार आहे. असं अजूनही तरी मला वाटत नाही की पुण्याच्या ट्रेनमध्ये तशी सुविधा झाली आहे. खरं ॲक्च्युअली ती व्हायला पाहिजे. खरं लोकांना त्याचं चांगलं लक्षात येऊ शकतं. आणि मी पुण्याच्या ट्रेनमध्ये पण असं बघितलेलं आहे, मुंबईच्या मी सगळ्या ट्रेनमध्ये बघतो की त्यांनी असे स्टेशनची नावं दिलेली आहेत. त्याने पण नवीन लोकांना कळतं की बाबा नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे. असं मी पुण्याच्या बोर्ड लावले आहेत किंवा वरती असं स्टेशनची नावं दिसत आहेत. असे पुण्याच्या ट्रेनमध्ये मी कधी बघितलेलं नाहीये. खरं त्यांनी द्यायला पाहिजे. किंवा अनोळखी व्यक्ती आला किंवा पुण्यामध्ये बरेच महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणातून लोक येत असतात, पण त्यांना कळत नाही की नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे किंवा काय. जर त्यांनी LED डिस्प्ले ठेवले किंवा अनाऊन्समेंट ठेवली प्रत्येक स्टेशनला की पुढचं स्टेशन हे येणार आहे तर त्यांना खरंच लोकांना खूप त्याचा फायदा होतो. आणि ट्रेन जर स्टेशनवर थांबली तर ती साधारण किती वेळ थांबते? नाही, स्टेशनवर जर थांबली तर ती साधारण 1-2 मिनिटं वगैरे थांबते. अच्छा, म्हणजे मग चुकामुक होत नाही का रश आवर्सच्या टाइमला? कारण का आतून जर पूर्ण ट्रेन भरलेली असेल तर आतून पण लोक उतरणारे असतात आणि इकडून पण जाणारे असतात. नाही, आता पुण्यामध्ये जर तसं त्या टायमिंग जो सर्टन ऑफिसचा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये रश हा असतोच. पण जर तिकडे जर कोणीतरी त्या स्टेशन प्रत्येक प्लॅटफॉर्मला कोणीतरी असे पोलीस किंवा सेक्युरिटी जर ठेवले तर ते ॲक्च्युअली बरं पडेल की जेणेकरून तेवढी गर्दी नाही होणार. आणि मी आधी पण म्हणालो की जर
ट्रेनची जर त्यांनी अर्ध्या तासांनी जर ट्रेन ठेवली, त्या सर्टन ऑफिसचा टायमिंगचा जो पिरियड आहे त्या टायमिंग जरी ठेवल्या तरी लोकांना त्याचं चांगलं हे होईल. म्हणजे तर ट्रेनमध्ये जेणेकरून गर्दी तेवढी म्हणजे त्या टायमिंगला चढायची तेवढी गर्दी नाही राहणार किंवा लोकल तेवढी हे नाही होणार की गर्दी नाही होणार असं होतं. आणि बसबद्दल काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे? कारण का खूप ठिकाणी असं आहे की एका ठिकाणीच खूप बस स्टॉप्स आहेत, पण कोणत्या बस स्टॉपवरती कोणती बस थांबणार आहे ह्याचं काही कोणाला माहिती नसतं. तिकडे काय बोर्ड नसतो लावलेला, किंवा काहीतरी शेड्यूल लावायला पाहिजे ना की ही बस ह्या टाइम, म्हणजे ह्या बस स्टॉप वरती ही एक पर्टिक्युलर बस येणार आहे किंवा ह्या टाइम वरती येणार असते बस. पण हे असं काही झालंच नाही, कारण का काही ठिकाणी तर बस स्टॉप धड नाहीच आहे. बरोबर आहे. नाही, तसंही व्हायला पाहिजे खरं. पब्लिक ट्रान्सपोर्ट खरं ह्या जर सुविधा जर पुण्यामधल्या ठिकाणी असं, आता पुणे स्मार्ट सिटी होतेच झालीच आहे, पण हे त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टची जरा सर्व्हिस त्यांनी चांगली करायला पाहिजे. कारण काय ठिकाणी बस स्टॉप आहेत चांगले, काय ठिकाणी नाही आहेत, तर ते इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आणि बस स्टँडच्या ठिकाणीच त्यांनी टाइम टेबल ठेवायला पाहिजे की ह्या स्टेशनला ह्या टायमिंगला बस येणार आहे, जेणेकरून लोकांना किंवा अनोळखी व्यक्तीला किंवा कोणत्याही कारण प्रत्येकजण काय मोबाईलमध्येच बघत नाही किंवा मोबाईलमध्ये पण टाइम टेबल येत नाहीये. तसं काय ॲप असं मला वाटत नाही की PMCने केलेलं आहे की जेणेकरून लोकांना कळेल की ह्या टायमिंगला बाबा ह्या स्टॉपला जर मी गेलो तर ह्या टायमिंगला बस येणार आहे. असं जर त्यांनी काहीतरी केलं किंवा प्रत्येक स्टँडला जरी त्यांनी लिहिलं की ह्या टायमिंगला अरे बाबा की मी ह्या टायमिंगला पोहोचलो की ह्या टायमिंगला बस आहे, जेणेकरून त्या पब्लिकला त्या ट्रान्सपोर्टचा चांगला यूज होईल किंवा त्याला कळेल की नाही बाबा मला तेवढा वेळ म्हणजे त्याला थांबता येईल की त्याला कळेल नाही बाबा ह्या टायमिंगला मला बस आहे. जर तशी सुविधा केली तर खरंच चांगली आहे. आणि मग इलेक्ट्रिक बस जास्त प्रिफरेबल आहे किंवा की साधी आपली बस? नाही, इलेक्ट्रिक बस खरंच चांगली आहे की जेणेकरून प्रदूषण होणार नाही. कारण इलेक्ट्रिक बस खरंच चांगलंच आहे. AC बस झालेल्या आहेत त्यामुळे खरंच चांगलं आहे. ॲक्च्युअली त्यांनी लॉंग डिस्टन्सला पण ठेवले आहेत इलेक्ट्रिक बस. खरंच चांगले आहे. लोकांना आजकाल एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जाणं, कारण प्रत्येक बसमध्ये खूप गर्दी असते, कारण लोकांना खरं त्याचं दगदग होतं, बाहेरून माणूस येतो का एवढं ट्रॅफिक आहे, तर AC मध्ये बस चढल्यावर त्याला तेवढं म्हणजे जरा गार वाटतं, त्याला चांगलं त्याला फिलिंग येतं किंवा त्याला चांगलं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं. जेणेकरून त्याचं सुविधा चांगली आहे, खरंच चांगली आहे. आणि जर मला तर वाटतं की खरंच त्यांनी सगळ्याच बसेस जर AC केल्या उलट खरंच चांगलं आहे. कारण जेणेकरून आणि इलेक्ट्रिक बस खरंच चांगल्या आहेत, जेणेकरून प्रदूषण वाचतंय ते लोकांना तेवढं. कारण बाहेरचं आता पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक वाढलं आहे, लोकांच्या एवढ्या व्हेकल्स आहेत, प्रायव्हेट व्हेकल्स आहेत आणि एवढी ट्रॅफिक पण भरपूर वाढलेली आहे. त्याच्यामुळे पेट्रोलचं भरपूर प्रदूषण होतं आहे, डिझेलच्या गाड्या झाल्या, खूपच प्रदूषण होते. खरं तसं इलेक्ट्रिकच्या गाडी आले त्यामुळे त्याचं प्रदूषण खूप कमी झालेलं आहे. उलट खरं मी तर म्हणतो खरंच इलेक्ट्रिक गाड्या आल्या. मी तर म्हणतो मिनी बस अजून जर केल्या त्यांनी, इलेक्ट्रिकमध्येच मिनी बस जर केल्या तर उलट अजून पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये उलट पब्लिक त्याचा चांगला यूज करू शकते. मग अजून असं काही करायला पाहिजे का की बसमध्ये एवढीच कॅपॅसिटी आहे लोक भरण्याची, मग तेवढेच भरायला पाहिजेत? कारण का खूप भरत जातात कंडक्टर, म्हणजे भरलेली बस असेल तरी बस स्टॉपवर थांबवतात आणि भरत जातात. नाही, त्यांनी खरंच त्याचं प्रत्येक बस स्टॉपला त्यांनी असं एक सिक्युरिटी ठेवा किंवा कोणतरी असं एक असिस्टंट ठेवा की जेणेकरून ते तिकडेच लोकांना सांगतील की जेवढे बसमध्ये जाणार आहे तेवढेच चढू द्या, जेणेकरून तिकडे गर्दी नाही होणार, जेणेकरून मग त्या लोकांना तिकडे थांबवता येईल. आणि लेनमध्ये चढा. प्रत्येकाने बस स्टॉपमध्ये जर लेन शिस्त जर पाळली तर त्यांना उलट कन्व्हिनियंट होईल बसमध्ये चढताना किंवा उतरताना सुद्धा. कारण बऱ्याच ठिकाणी मी बघतोय लोक काय करतात, डायरेक्टली बस स्टॉपला गर्दी करतात आणि एकदम आतमध्ये चढायचा प्रयत्न करतात, जेणेकरून काय होतं, लेडीज झालं किंवा लहान मूल झालं किंवा कोणालाही चढताना त्याचा त्रास होतो. कारण बसमध्ये चढायला एकदम गर्दी होते, एकदम जण त्या दरवाजाच्या ठिकाणी येतात आणि चढायचा प्रयत्न करतात किंवा सीट बसायसाठी प्रयत्न करत असतात की मला बसायला जागा मिळेल. तर जेणेकरून तसं न करता जर लेनची जर शिस्त पाळली तर लोक व्यवस्थित चढतील आणि प्रत्येकाला बसायला मिळेल. आणि मी असं एक सजेस्ट करेन की इलेक्ट्रिक बस झाल्या किंवा दुसऱ्या पण ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बस आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे, दोन्ही ठिकाणी आता काय झालं, त्यांनी लेडीजला जास्त सीट्स रिझर्व केलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की ना पुढच्याच ठिकाणी लेडीजलाच जास्त बसायला मिळतं, तर त्यांनी ना दोन्ही साईडला मला वाटतं की इक्वल, जरी जेंट्स पण झालं, जेंट्स पण आजकाल बघतो मी एवढं धावपळ करून येत असतो तर त्यालाही बसायला त्याला प्रिफर करायला पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी मी बघतो की ना लेडीजला जास्त सीट आहेत
आणि लेडीजला काय होतं की जेंट्सच्या काही लोक जेंट्स असतात तर लेडीज बघून त्यांना बसायला देतात, इट्स ओके वाटतं की बाबा, पण त्याचा दुरुपयोग लेडीज घेत असते. हो. असं मी बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये बघितलंय की लेडीज मग म्हणते नाही उठा तुम्ही. जर ऍक्च्युअली तो शेवटी किती झालं तो पण तर माणूस जेंट्स आहे. पण माणूसच आहे आणि लेडीज पण माणूस आहे, पण असं लेडीज ते करत नाही. तर लेडीज उलट काही जेंट्स त्यांना हे करतात, कन्सिडर करतात की बसायला देतात, पण लेडीज काय काय दुरुपयोग करतात आणि त्यांना उठायला सांगतात आणि बऱ्याच काय काय ठिकाणी बसायला लेडीज सांगतात. जेंट्सच्या इथे पण बसलेले असतात, पण जेंट्स काय बोलत नाही, पण हो. लेडीजच्या इथे जेंट्स बसले असतात की लेडीज उठवतात. हो बरोबर आहे. असं बऱ्याच ठिकाणी मी बघतो की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये की लेडीज त्याचा दुरुपयोग करतात आणि बसायला लावतात. जेणेकरून काय करा की दोन्ही पार्टी इक्वल ठेवा की जेणेकरून लेडीजला लेडीजच्या ठिकाणीच बसता येईल आणि जेंट्सला जेंट्सच्या ठिकाणीच बसता येईल. आणि मी आत्ताच्या बसेस पण बघितल्या की बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे इलेक्ट्रिक बस झाल्या की त्यांनी आहे ना सीटची अरेंजमेंट खूपच हे केलेली आहे. सीटची अरेंजमेंट त्यांनी प्रॉपर नाही केली. जास्त करून स्टँडिंग जागा बऱ्याच स्पेस ठेवलेल्या आहे आणि लोकांना स्टँडिंग उभं राहावं लागतंय. त्यांना बसायसाठी सीट्स नाही ठेवलेले आहेत. आणि लेडीजला जास्त असं मला वाटतं की सीट्स आहेत आणि त्यांनी लेडीजला जास्त म्हणजे हे केलेलं आहे. जेंट्सला बसायसाठी सीट्स खूप कमी ठेवलेले आहेत असं तरी मला वाटतं. जर तसं त्यांनी सिस्टीम जर चांगली केली तर लोकांना इलेक्ट्रिक त्याचं बस बसून मध्ये पुढे 4-5 रो आहेत आणि हो. मागे 4 आणि मधोमध पूर्ण खाली आहे, खाली कारण असतं. का त्या हो, दरवाजामुळे तिकडे मग गर्दी होते आणि मग तिकडे उतरावं लागतं असं होतं. अजून काही सजेशन्स आहेत का की नाही, मी सजेशन जसं सांगितलं त्याप्रमाणे जर त्यांनी टॅबची जर सिस्टीम ठेवली तर ते खरंच चांगलं होईल. जेणेकरून सुट्टे पैशांचा प्रॉब्लेम लोकांचा बराचसा सॉल्व्ह होईल आणि लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल. जर तसं खरं आपण बघितलं तर बाहेरच्या कंट्रीमध्ये किंवा कुठेही जर गेलो तर आपल्याकडे तिकडे तसं दिसतं की त्यांनी टॅब सिस्टीम ठेवलेली आहे. तर आपल्याला इंडियामध्ये किंवा आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या स्मार्ट सिटी ज्या आहेत सिटीज, तर त्या ठिकाणी हे व्हायला काही हरकत नाही आहे असं मला तरी वाटतं. आणि जेणेकरून त्याचा उपयोग चांगला होईल, लोकांचे पैसे पण वाचतील आणि लोकांना त्यांना चांगलं सिस्टीम एक होईल. तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन आलाय, हो, मी मग जाऊन आलोय. तिकडचं कसं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन? तिकडे खरंच पब्लिक ट्रान्सपोर्ट असंच आहे जेणेकरून आणि लोक तसं ॲक्च्युअल लोकांची टेंडन्सी पण तशी व्हायला पाहिजे. इकडे लोक कधी कधी म्हणजे जर टॅब सिस्टीम ठेवली तर त्यांनी चांगलं त्याचं यूज करायला पाहिजे. नाहीतर म्हणतील लोक नाही मी इन केलं आहे आणि आणि त्याचा दुरुपयोग करू नका. तुम्ही चांगला यूज करा जेणेकरून तुम्ही तर जरा वेळ लागेल ती सिस्टीम व्हायला किंवा वेळ लागेल मी मान्य करतो, पण तसं तुम्ही प्रत्येक स्टेशनला आहे ना, जर प्रत्येक स्टॉपला तुम्ही तसे हे ठेवा किंवा कंडक्टर ठेवा किंवा कोणीतरी ठेवा की जेव्हा उतरतोय तेव्हा प्रत्येकजण बघू शकतो की ह्याने टॅप केलं की नाही. जेव्हा तो आउट होतोय माणूस टॅप करतोय की नाही, इन करताना पण टॅप करतोय की नाही हे तुम्ही बघा आणि त्याला निदर्शनास आणून द्या की तू टॅप नाही केलंय. किंवा त्याचं इन करताना जर त्याने टॅप नसेल केलं आणि त्याने आउट करताना केलं तर तसं त्याला अलार्म वाजू द्या किंवा त्याची सिस्टीम होऊ द्या, नोटिफिकेशन येऊ द्या किंवा ड्रायव्हरला कळेल की याने बाबा इन करताना केलं नव्हतं. मग तो ड्रायव्हर सांगेल तू इन नाही केलंस तर तुझं ते पुढच्या स्टेशनला तुझं व्हायला पाहिजे. तर आणि इन केल्याशिवाय त्याला चढताच नाही यायला पाहिजे किंवा त्याचा बजर वाजायला पाहिजे की त्याचं इन नाही झालेलं आहे किंवा त्याचा टॅब नाही झालेलं आहे. असं काहीतरी सिस्टीम केली तर ते चांगलं होईल. बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही कुठे होता? मी सिंगापूर सिटीमध्ये होतो. पण तिकडचं काही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तिकडे लोक खूप पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरायचे की प्रायव्हेट व्हेकलला जास्त नाही, तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्टच जास्त यूज करायचे लोक. प्रायव्हेट पण करायचे पण मोस्ट ऑफ देम लोक पब्लिक ट्रान्सपोर्टच यूज करायचे आणि मेट्रोचा पण यूज करायचे. आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी एकच कार्ड ठेवलेलं यूज करायसाठी. जे मेट्रोने जातात तरी तेच कार्ड यूज व्हायचं आणि कनेक्टेड जे बसने जायचे तरी ते कार्ड त्यांना बसने पण यूज करता येऊ शकते. तर अशी जर सिस्टीम जर त्यांनी आपल्या इकडे पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये जर होऊ शकते तर ॲक्च्युअल व्हायला पाहिजे. जर ते कारण ते पब्लिकचंच ट्रान्सपोर्ट आहे, दोन्ही मेट्रो झालं काय आणि बस झाली काय. जर ते कार्ड एकच कार्ड त्यांनी युनिव्हर्सल चालायला पाहिजे. म्हणजे मेट्रोला पण ते कार्ड चालायला पाहिजे आणि ते बसला पण चालायला पाहिजे कारण ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. जेणेकरून तो माणूस प्रत्येक नाहीतर मग तुम्ही असं कराल की मेट्रोसाठी कार्ड वेगळं आणि बससाठी कार्ड वेगळं, मग त्याला रिचार्ज करायला दोन्ही कार्ड वेगवेगळे रिचार्ज करायला लागेल. जर तुम्ही ते एकच कार्ड सिस्टीम जर पब्लिक ट्रान्सपोर्टच आहे सुविधा तर ती त्यांना युनिव्हर्सल करा. ट्रेनला पण यूज होऊ शकतं, मेट्रोला पण यूज होऊ शकतं आणि बसला पण यूज होऊ शकतं. असं एक कार्ड यूज करा जेणेकरून ते सगळ्याला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी यूज करता येऊ शकेल. मग सिंगापूरला जास्त करून लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचे, मग ट्रॅफिक पण
थोडं हो कमीच- ट्रॅफिक हो खरंच तिकडे ट्रॅफिक पण चांगलं सिस्टीम असायची. मी बऱ्याच तिकडे मी असं बघितलं आहे की सिग्नल्स, आता सिग्नल्स जर रेड सिग्नल झाला तर तिकडे व्हेकल्स थांबायचे. खरंच म्युझिक म्हणजे त्याचा जर रेड सिग्नल आहे तर लोक थांबायचे आणि तिकडे सेकंड्स कळायचे की आफ्टर 30 सेकंड्स किंवा 20 सेकंड्सने ग्रीन होणार आहे, तेव्हाच ते लोक मुव्हिंग व्हायचे. आणि तिकडे अशी पण सिस्टीम असायची की जे लोक म्हणजे क्रॉसिंग असायचं, ज्या लोकांना क्रॉसिंग करायला लागायचं तर तिकडे इंडिकेट व्हायचं किंवा एक बटन असायचं, प्रत्येक सिग्नलला एक बटन असायचं की रेड सिग्नल लागला की त्या ज्या लोकांना क्रॉसिंग करायचे म्हणजे झेब्रा क्रॉसिंग असायचं तर तिकडे मग जेव्हा जेव्हा रेड सिग्नल लागायचा तर तिकडे प्रत्येक सिग्नलला एक बटन असायचं आणि जो झेब्रा क्रॉसिंग वरनं ज्या लोकांना क्रॉसिंग करायचे तर ते बटन प्रेस करायचे की मग लोकांना ग्रीन सिग्नल लागायचा आणि मग लोक मग ते झेब्रा क्रॉसिंग वरनं क्रॉस करायचे. असं प्रत्येक सिग्नलला ती सुविधा असायची. आणि जर कोणी जर ट्रॅफिक सिग्नल मोडला तर त्याच्यासाठी काय व्हायचं? हो ट्रॅफिक सिग्नलला तिकडे स्ट्रिक्टली म्हणजे रूल्स आहेत की फाईन्स द्यावा लागायचा. तर तेवढे फाईन त्यांना की $500 किंवा 200 किंवा $100 असं प्रत्येक ठिकाणी ती हे असायची की डॉलर्स तेवढे त्यांना पे करायला लागायचं. की आपल्याकडे पण तसं खरं स्मार्ट सिटीमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये खरं तसं रूल्स अँड रेग्युलेशन्स व्हायला पाहिजे की तुम्ही फाईन्स द्या, फाईन्स हे करा जेणेकरून ₹1000 दंड किंवा $500 जसं दंड. फास्टॅग आहे तसंच काहीतरी फाईन साठी होईल. हो तसं व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचं ते होईल की बाबा एक भीती राहील की नाही बाबा आपण रूल्स रेग्युलेशन जर यूज नाही केले तर तेवढं आपल्याला फाईन्स पेड करायला लागतील. असं काही जर सिस्टीम केली तर लोकांना खरं त्याचा चांगला यूज होईल आणि ट्रॅफिक पण चांगल्या कंट्रोलमध्ये राहील. आणि मग त्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये फक्त तिकडे मेट्रो आणि बसेस असायचे की दुसरं पण काही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये ते वापरायचे? नाही मला तरी वाटतं की बस आणि मेट्रोज असायचे. काही असे म्हणजे बाईक्स वगैरे पण असायचे पण मी त्याचा जास्त यूज नाही केलेला. बाईक्स म्हणजे सायकल सारखं असायचं? हा सायकल सारखं, पण जास्त करून पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मेट्रो आणि बस जास्त यूज करतात. अच्छा ठीक आहे मग थँक्यू. ओके. हा जास्त मोठा